केले, पण हा साप जो आहे तो सगळा म्हणजे खूप जास्त अग्रेसिव्ह. ह्याचा आवाज ऐका फक्त. हाँ मोटा है पता नहीं ना, पता नहीं। मैं जैसे ऊपर से आई ना, उसने बहुत जोर से फोन किया। गन तो नहीं है उसका, लेकिन ये सांप बहुत डेंजरस है, बहुत जहरीला सांप है। हाँ, बहुत गंदा आवाज किया उसने। जैसे बैकग्राउंड सिटी की तरह आवाज किया, बड़ी सांस लेके चला है ना। बहुत जहरीला है। अच्छा पानी में बिगड़ लाइट वगैरह बच्चे आते जाते रहेंगे तो ध्यान भी नहीं जाते। रात्रीची वेळ आहे आणि खूप असं विषारी साप कुठे जाऊन बसलाय बघा. इथे पायऱ्या आहेत, तिकडे सगळे येण्या जाण्याचा मार्ग आहे त्यांचं. वरती बिल्डिंग आहे आणि पायरीने आपण वर जातो आणि या पायरीवरतून साप चढलाय आणि ते साईडला बघा हा टेबल ठेवलाय त्यांनी. टेबलवर थोडंसं आपण देखील आणि इथे हा विषारी जातीचा घोणस साप. हे या साईडला बॅग लावतो बघा. हे आपलं एक ट्रॅप असतो. सापाला असं वाटतं की इथे मला लपायला जागा आहे आणि साप घुसतो, पण प्रत्येक वेळी ट्रॅपमध्ये घुसेलच असं नसतं. मात्र आमचं बघून तुम्ही प्रयत्न करताल नाही घुसत. तर हा किती विषारी आहे बघू शकता. याचा आवाज जर तुम्ही ऐकला, मी फक्त जवळ आली त्याच्या आणि घोणस साप खूपदा रेस्क्यू केले, पण हा साप जो आहे तो सगळा म्हणजे खूप जास्त अग्रेसिव्ह. ह्याचा आवाज ऐका फक्त. हा आहे विषारी घोणस, म्हणजे त्याला करड आग्यासूर नावाने तुम्ही ओळखतात. त्या सापाचा आवाज. मी किती लांब आहे त्याच्यापासून, माझा आणि त्याचं अंतर भरपूर आहे, पण तरी पण तो लांबून काय करतो, एक चेतावणी देतो मला की बाबांनो माझ्याजवळ येऊ नका, मी आता काय चिडलेला आहे. असा आवाज तुमच्या आसपास जरा होतो, तुम्हाला कुठे ऐकू आला हे समजून जा तिथे परड घोणस जातीचा एक विषारी साप बसलेला असू शकतो. आणि तर देखील याला लोक आजगर समजतात. अजगर नाही मित्रांनो, अजगराचं पिल्लू पण नाही. काळ्या डब्यांचे पूर्णपणे डिझाईन दिसेल अंगावर, त्रिकोणी आकाराचं तोंड आणि हा घोणस सापाचा आवाज. नाक जसं फोन मारून चेतावणी करतो तसं हा साप या टाईपचा आवाज काढून आपल्याला चेतावणी देत असतो. ठीक आहे, आता आपण रेस्क्यू करू. खूप जास्त रागिष्ट स्वभावाचा साप आहे, त्यामुळे मी नेहमीच प्रमाणे प्रयत्न करत असते की मला बिना हात लावता कसं सापाला पॅक करता येईल, आणि याही वेळेस मी तोच प्रयत्न करणार आहे. प्रत्येक सापाची एक रेंज असते. हा साप काय करतो, स्ट्रिंग बाईट असतो, सेकंदामध्ये बाईट देऊन पाठीमागे येत असतो. त्याचं जे रूप आहे त्याचं उग्र रूप बघा तुम्ही, कसा रागिष्ट आहे हा, खूप अग्रेसिव्ह, खूप डेंजरस.
आणि ज्यावेळेस त्याला खूपच जास्त लाग येतो त्यावेळेस अशा पद्धतीची कॉईल करतो तो, जागच्या जागी पूर्णपणे गोल गुंडाळी बनवतो. पुन्हा एकदा सांगते, अजगर नाही, इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर, विषारी जातीचा साप आहे. त्यांनी पाहिला तर पायरीवरच दिसला त्यांना, कुठून आला ते कळत नाही. हा, कळत नाही तुम्हाला. पण खूप लकीली आहात तुम्ही की त्याच्यावर पाय वगैरे नाही पडला तुमचा. चप्पल शूज असतात आपण ठेवलेले, त्या शूज मध्ये चप्पल मध्ये सुद्धा साप जाऊन बसतात. बॅग दुसरीकडे सेट केली मित्रांनो, कारण तो तिथे जातच नव्हता.